ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला या ठिकाणी मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे। जळगावच्या चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या नद्या आहे त्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि आता जे पाणी आहे ते आता नागरी वस्तीत देखील शिरलेलं आहे। आपण सध्या धुळे रोडच्या या आदर्श कॉलनीमध्ये उभे आहोत। आपण बघू शकतो की गुडघेपर्यंत या ठिकाणी पाणी आहे। एकंदरीत या ठिकाणी जनजीवन जे आहे ते पूर्ण विस्कळीत झालेलं आहे। नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। या ठिकाणी स्थानिक लोक जे आहे ते या ठिकाणी वयोवृद्ध लोकांचा रेस्क्यू करताना आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीत आपण बघू शकतो की मोठा तडाखा या ठिकाणी पावसाचा जो आहे तो चाळीसगाव तालुक्याला बसलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी स्थानिक आहेत। काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीने या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि काय आपलं नुकसान झालेलं आहे? सर एकदम घरात पाणी होतं। सकाळी भगवान आबा ते आले होते आपल्या घरी। सकाळी 5 वाजता आम्हाला उठवलं की आमच्या घरात अक्षरशः बारीक बारीक पोर आहे घरात। एकदम पाणी घरात घुसलेलं आहे। प्रशासनाचे लोक काही आले होते का काही रेस्क्यू करण्यासाठी? सर आले होते ना। भगवान आबा ते आले होते, नगरसेवक पूर्ण 3-4 लोक। आपण बघू शकतो की स्थानिक नगरसेवक आहे ते देखील या ठिकाणी रेस्क्यू करताना आपल्याला दिसून येत आहे। आबा काय सांगाल एकंदरीत पूर्ण नागरी वस्तीत पाणी शिरलेलं आहे। अतिशय मोठा तडाखा पावसाने चाळीसगाव तालुक्याला दिलेला आहे। या चारी प्रभागांमधलं पाणी हा इंग्रजकालीन नाला आहे। अनवलेवाडी पासून तर बायपास पासून डेराबर्डी पासून हे सर्व पाणी DYSP कार्यालयाजवळ असलेला नाला आहे, त्यातून या दरवर्षी पावसाळ्यात हे पाणी येतं। पण यावर्षी सगळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे, जास्त पाणी आल्यामुळे या नाल्याला लगत जे घर आहेत आणि कॉलनी परिसरामध्ये सगळीकडे पाणी घुसलेलं आहे आणि लोकांचं, नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तरी सकाळी 5 वाजेपासून आमचे मित्रमंडळ सर्व आम्ही सगळे काम करत आहोत आणि खूप मोठं म्हणजे संकट आहे चाळीसगाव तालुक्यावर। आणि खेमचंद दादा कुमावत जे TV9चे त्यांनी म्हणजे दखल घेत आहेत, सगळीकडे जात आहेत। त्या निमित्तानं किंवा लोकांना दिवसा मिळतोय की आमच्या घरी काय घटना घडली ते समजतं। तरी आता सगळ्या चाळीसगाव शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे प्रशासन सुद्धा हातबल झालेलं आहे। तरी प्रशासनाने हे पाणी ओसरल्यानंतर या सगळ्या नागरिकांना काय सुविधा देता येतील त्या प्रयत्न करावा। आपण प्रशासनाशी काही संपर्क साधला आहे का? लोकप्रतिनिधी साहेबांशी संपर्क साधला, शिवसाहेबांशी बोलणं झालं, आमदार मंगेशदादांशी संपर्क साधला, त्यांच्याशी पण बोलणं झालं। सकाळी 5:30 वाजता त्यांच्याशी माझी चर्चा झाली की ते म्हणे मी पण माझ्या याच्यावर उतरलो आहे, तुम्ही पण तुमच्या भागात लक्ष द्या। अशा पद्धतीने आमचं सगळ्यांचं कामकाज, आमचे मित्रमंडळ अभय दादा असेल, नितीन सर असेल, चेतन दादा असेल, सागर असेल, करण दादा असेल, हे सर्व मंडळी आम्ही सगळे काम करतोय सकाळी 5 वाजेपासून आणि हे सगळं कामकाज चालू आहे। आपण बघू शकतो की आपण सध्या धुळे रोडच्या आदर्श कॉलनीमध्ये उभे आहोत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही नदी नसून हा रस्ता आहे, मात्र या रस्त्यांना देखील आता नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की एक घर आहे आणि ते देखील या ठिकाणी पूर्ण जलमय झालेलं आहे। वाहनांमध्ये त्या ठिकाणी वाहनं जे आहे ते या ठिकाणी पाण्यामध्ये सापडलेले आहे आणि एकंदरीत मोठा तडाखा जो आहे तो या ठिकाणी आता सध्या चाळीसगाव तालुक्याला बसलेला आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।